मला असं वाटतं की राहुल गांधींचा जो कमबॅक होता तो जबरदस्त कमबॅक. मी तरी खूप इम्प्रेस झालो, मी भारावून गेलो त्या कार्यक्रमात की राहुल गांधींनी ज्या प्रकारे पप्पू 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 म्हणून हिनवलं आणि जे इतकी वर्ष 12-15 वर्ष अपप्रचार केला. राहुल गांधी इज कम्प्लिटली आउट ऑफ दॅट. राहुल गांधी सेट टू बी द नेक्स्ट लीडर ऑफ इंडिया. मी आज खूप विद्यार्थिनींशी पण बोललो, मुलींशी पण बोललो जाताना, कारण मला जायलाच 20 मिनिटं लागली. मला रिक्षा अलीकडे सोडावी लागली, रस्ता बंद होता. आणि त्यानंतर मी त्यांना मुद्दाम विचारलं की तुम्ही कुठून आलात. बहुतेक सर्व महाविद्यालय मुली आल्या असणार असं मला वाटतं, कारण मी ज्यांना विचारलं प्रत्येक जण वेगळं सांगत होते, प्रत्येक ग्रुप वेगळा सांगत होता. त्यामुळे एकाच महाविद्यालय या काही टीकेतच नाही. खरं मुख्यमंत्री पातळीवरच्या माणसांनी अशा प्रकारची टीका करावी हेच चुकीचं आहे. मी त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचा अपप्रचार सगळा बघत होतो, पैसे देऊन लोक आणले वगैरे. मला एकही माणूस त्यातलं पैसे दिलेली कोणी वाटली नाही मुलगी. प्रेमाने आलेलो आणि नवीन नेतृत्व राहुल गांधीचं येतंय हे त्यांना पटतंय म्हणून त्या आल्या. म्हणजे रश्मी, मी फेसबुकवर मग लिहिलं, मी मुलींना विचारत होतो की काय आजचं वाटतं तुम्हाला, आकर्षण काय आहे. तर म्हणे आज राहुल गांधी कोणता टी शर्ट घालणार याचं आकर्षण आहे. म्हणजे आता वरवर पाहता ही छोटी गोष्ट आहे, पण राहुल गांधींची लोकप्रियता कशी कुठल्या लेव्हलला वाढली ते पण हे दाखवणार आहे. आणि ज्या प्रकारे आज राहुल गांधींनी विषय घेतले, मनुस्मृतीपासून त्यांनी सुरुवात, आणि ते जे विषय त्यांनी घेतले, आणि तो मोनोलॉग नव्हता, मन की बात नव्हती, ती जन की बात होती. मुली बोलत होत्या, इट वॉज अ डायलॉग. पण जे काही चाललं ते त्या मुलींनी जे ते मांडलं. आणि मला हे आवडलं की एखाद्या मोठ्या भावाला सांगावं ना तितक्या निर्धास्तपणे ती सांगत होती. मला हे आवडलं. मला त्यांची जी डिलिव्हरी होती त्या मुलींची, डायलॉग डिलिव्हरी, ती मला फार आवडली की त्या मोठ्या भावाला सांगावं असं त्या सांगत, इतक्या विश्वासानं सांगत होत्या. आणि हे भय त्यांचं जाणं, आणि त्या एवढ्या मोठ्या 15,000 तर मुलीच होत्या, मुलं बाकी सगळे मिळून संख्या 25,000च्या आसपास असावी असं माझा प्राथमिक अंदाज आहे. त्या 25,000 लोकांसमोर येऊन सांगणं की मला असे अनुभव आले आणि हे कसं चुकीचं आहे, मला वाटतं हॅट्स ऑफ टू देम. त्या मुली ज्या निवडल्या होत्या त्या अतिशय सगळ्या मुली व्यवस्थित बोलल्या. शेवटी त्या नेहा सिंगनी तर कमालच केली, म्हणजे की एका तरुण मुलीच्या व्यंगाचं सुद्धा किती भय मोदी शहांना आहे हे तिने सांगितलं. मला वाटतं की जन की बात झाली, आणि जो इम्पॅक्ट आजच्या कार्यक्रमाचा हा पुण्यावर फार दीर्घकाळ राहील. मी गेल्या कित्येक वर्षात पुण्यामध्ये एवढं चार्ज झालेलं वातावरण मी नाही पाहिलं. म्हणजे मोदी शाह येतात किंवा भाजपचे झेंडे शहरभर दिसतात, लोक असतात, ते बऱ्यापैकी लोक असं दिसतं की ते रोजंदारीवर आणलेले पण असतात. मला असं वातावरण नाही दिसलं. स्वयंस्फूर्तपणे लोक स्वतःहून येत होती. म्हणजे मी अतिशयोक्ती नाही करत रश्मी, मी तुम्हाला ताटकळत ठेवलं थोडंसं. मला अक्षरशः मेट्रोच्या स्टेशनवर येईपर्यंत कमीत कमी 200 ते 250 लोकांनी मला भेटले आणि फोटो काढले माझ्यावर. तर हे जे वातावरण तयार झालंय ना, की हे जबरदस्त वातावरण आहे. मला असं वाटतं की दिस विल गो लॉंग, म्हणजे आणि हे 2 वर्ष टिकून ठेवणं हे आता खरं आव्हान आहे काँग्रेस समोरचं, की हा टेम्पो आता टिकून ठेवायला नाही. आणि ती मुलगी इतकी तिने पहिले एकदा सांगितलं की मी मराठीत बोलतो, कारण तिच्या हे लक्षात आलं की सगळ्यांना ऍड्रेस केलं पाहिजे. हा विषय मुलींचा आहे, हा विषय हे राहुल गांधींचा स्पेसिफिक नाही, तो मुलींचा आहे, म्हणून तिने मराठी निवडलं. आणि त्याच्यानंतर तिने आदिवासी मंत्र्यांची महाराष्ट्राच्या अक्षरशः इज्जत काढली. म्हणजे कशा पद्धतीने हे लोक काम करतात आणि लोकांना हे कसं वागवतात हे तिने दाखवलं. जर आदिवासी मंत्र्याचं कामच नसेल तर मग मुख्यमंत्री एक ठेवायचा, मंत्रिमंडळाचा राजीनामाच घ्यावा. पण मला जे मुख्य माझं निरीक्षण नोंदवायचं रश्मी, ते असं आहे या सभेच्या बाबत की सीजेपीचं जे आंदोलन झालं त्यांनी तो शिक्षणाकडे नेला, आणि राहुल गांधींनी तो फार वेगळ्या घटकांकडे आता आणला. म्हणजे मनुस्मृतीबाबत बोलणं किंवा हे किती बोल्ड स्टेटमेंट आहे की तुम्ही कोणाची तरी आई आहात, बहीण आहात, हे सगळं खरं आहे, पण आधी तुम्ही स्वतः आणि तुमचं स्वतःचं, हा किती मोठा आत्मविश्वास एक नेता देऊ शकतो. आणि मला असं वाटतं की आता असं झालंय, खरी कोंडी सध्या काय आहे मोदी शहांची. तर मोदी शहांकडे 3-4 प्रकारचा अजेंडा आहे. पहिला म्हणजे धार्मिक अजेंडा आहे, जय श्रीराम वगैरे वगैरे. दुसरा ढोंगी राष्ट्रवादाचा अजेंडा आहे, की मग स्वातंत्र्य आंदोलनावर टीका, मग नेहरूंनी असंच केलं, आमके असं, वंदे मातरम संपूर्ण वगैरे. आणि तिसरा जो त्यांचा अजेंडा होता तो म्हणजे धार्मिक एक होता, हा एक होता, खोट्या राष्ट्रवादाचा एक होता. आणि तिसरा अजेंडा होता की मोदी किती मोठा, मोदी म्हणजे प्रचंड. तिन्ही अजेंडा खलास. मोदींची इमेज आज अक्षरशः मायनस मध्ये मोदी आता 12 वर्ष मोदींनी जे कमावलं ते अक्षरशः 2-4 आठवड्यात, गेल्या 1 महिना म्हणून जास्तीत जास्त, ज्या प्रकारचा अटॅक पार्लमेंट मधून राहुल गांधी केला, ज्या प्रकारे कॉकरोचचं आंदोलन झालं आणि झेंझी उतरली, मला असं वाटतं की मोदींचा टीआरपी आता पूर्ण गेलेला आहे. आणि आता हा राष्ट्रवादाचा स्युडो नॅशनलिझमचा अजेंडा असो, आज त्यांच्या याला किती प्रतिसाद होता ते पाहिलं. तिथं तर मी कोणाच तरी पोस्ट वाढली, पाकिस्तानी गाणंच लागले, इतकी त्यांची देशभक्ती वाया जाते की ते वंदे मातरमच्या आधी पाकिस्तानी गाणं लागलं, इतके ते मोठे देशभक्त आहेत. तो अजेंडा आता त्या अजेंडाची सतरंजी खालची काढून घेतलेली. या सगळ्यांनी मिळून भारतामध्ये आता जे चाललंय त्याच्यामध्ये यांची जी मुख्य बैठक होती ज्याच्यावर हे बसले होते ते जाजम लोकांनी ओढून घेतलेलं आहे. आणि गेला 1 महिना सीजेपी जे करतंय
करतंय त्याला रिॲक्शन म्हणून बीजेपी काहीतरी करतं आणि काँग्रेस जे करतं त्याला रिॲक्शन म्हणून बीजेपी काय करतं. तर पहिलं जे होतं की मोदी शहा पुढे चालायचे आणि लोक रिॲक्शन राहायचे, राहुल गांधींनी ते पूर्ण पलटवलंय. आता राहुल गांधींची क्रिया असते आणि त्यांची प्रतिक्रिया असते. हा फार मोठा फरक मला असं वाटतं. भारतातल्या लोकांनी मनातून ठरवलंय की आता हे नकोच, त्याकडे मला हे जाताना मला असं वाटतं की थोडंसं त्याच्यात डीप मी विचार केला. म्हणजे हा जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा माझ्या डोक्यात विचारचक्र चाललं होतं की हा विषय का घेतला असेल. आणि माझ्या असं लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाच्या काळात या 12 वर्षात महिलांना जे इन्सिक्युअर वाटावं, अगदी मणिपूरची घटना तर एक्स्ट्रीमच, मणिपूरमध्ये घडलं ते तर फारच वाईट होतं. पण अगदी मणिपूर पासून अगदी महाराष्ट्रात गायब होणाऱ्या मुली म्हणजे बेपत्ता मुली महाराष्ट्रातल्या इथपर्यंत महिलांचं जे बाबतीचे धोरण आहे त्यांच्याकडे शून्य धोरण आहे. महिलांचं धोरण काय असेल तर ती फक्त जी बडबड करते हिरोईन, मी तिचं नाव विसरतो, ते आणि आक्रस्ताळे लोक काहीतरी मोदी 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 करतात. बाकी महिलांच्या बाबतीत विचार करणारी भारतीय जनता पक्षातली महिला सुद्धा तुम्हाला नाही दाखवत आहे की महिलांच्या अजेंड्यावर कोणीतरी काम. तर महिलांचा जो पूर्णतः दुर्लक्षित भाग होता, मला वाटतं त्याला राहुल गांधी आता ऍड्रेस करतायत. हा 50% मतदारसंघ आहे भारतात, महिला या 50% मतदार आहेत. त्यामुळे अत्यंत महत्वाचा अशी कॉन्स्टिट्युएन्सी ज्याला आपण म्हणतो राजकीय परिभाषेत, ती राहुल गांधीने आता निवडली आणि महिलांच्यावर कॉन्सन्ट्रेट पुण्यातून ही सुरुवात झाली. अनेक ठिकाणी त्यांचं होणार आहे असं मला कळलं. तर हे खूप महत्वाचं आहे की खास करून युवतींचे प्रश्न, म्हणजे मी सांगतो की युवकांचे प्रश्न आणि युवतींचे प्रश्नात फरक आहे. म्हणजे अगदी टॉयलेटचे प्रश्न आपण घेऊ, मुलींना वॉशरूम नसणे, मुलींना कॉमन रूम नसणे कॉलेजमध्ये, हे प्रश्न आहेत ना. तर त्या प्रश्नांना पहिल्यांदा मला वाटतं कोणीतरी एवढ्या मोठ्या देश पातळीवरच्या एखाद्या नेत्याने हात घातलेला आहे आणि आता त्यामुळे ते गोष्ट पुढे जातील. आता तो फंडा नाही चालणार, कारण लोकांना कळलं की नंतर किती बंड झाले कोणाच्या वगैरे सगळं सुरू झालं. आणि त्यावेळेला मला खात्री आहे की काँग्रेस सुद्धा काहीतरी योजना आणेल आणि राहुल गांधींनी ती आधी पण आणली होती. मला तर त्या योजनेचं नाव नाही आठवत, आणली होती योजना. तर ती योजना येईल काहीतरी गरिबांच्या साठी, आज काही योजनेचं मला टायटल होतं, त्या योजना तर येतील. पण ही प्री इलेक्शन प्रिपरेशन चालू आहे. आता राहुल गांधी बियाणं पेरत नाहीये, आता ही जमिनीची मशागत ते करत. त्याचं कारण असं की हा जो 12 वर्षाचा काळ आहे त्याच्या काळात, त्या सगळ्या काळात समाजमन सुद्धा विचित्र झालेला आहे. लोकांच्या डोक्यातले म्हणजे यांनी काही बंबार्डमेंट केलेले विचार, कुठलेही ऍडव्हर्टाइजमेंट म्हणा किंवा व्यक्तींचं म्हणा, ते गोबेल्स प्रमाणे खोटं बोलून वगैरे, अमित माली वगैरे टाईप, तर ते त्यांना पहिलं काढावं लागेल. म्हणजे जमीन जी असते ती पहिल्यांदा विषमुक्त करावी लागते, तिला डिटॉक्सिफाय करावं लागतं आणि मग नंतर पेरणीच्या प्रक्रिया सुरू होतात. तर आता राहुल गांधी जमिनीच्या मशागतीत लागलेले आहेत. पुढचे 2 वर्ष ते ही मशागत करतील. मला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असं सांगत होते की साधारण 800 सभा, काल वडेट्टीवार साहेब सांगत होते मला की साधारण 800 सभांचं नियोजन आहे. इट्स व्हेरी मॅसिव्ह. ह्या 800 सभा म्हणजे राहुल गांधी त्यातल्या 150 सभांना तरी जातीलच असं माझा अंदाज. ह्या 800 सभांमधून ही काँग्रेस मोठी मशागत करणार आहे आणि नंतर त्याचं पीक काय याचं देईल. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आज जे राहुल गांधी दिसले ते पॉलिटिशियन राहुल गांधी नाहीयेत. राहुल गांधी इज गोइंग बियॉन्ड पॉलिटिक्स असं मला वाटतं. राहुल गांधी असं ऍड्रेस करतात की जे लॉंग टर्म त्यांना सोडवण्यात रस आहे. राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी बॅटिंग करतायत असं आज मला कुठेही वाटलं नाही. मला असं वाटलं की हा माणूस त्याच्या पुढचं काहीतरी बोलतोय, तो मूळ, मला पंतप्रधान पद मी मिळेल का नाही मला माहित नाही, पण ह्या समस्या आहेत आणि ह्या मला समोर आणायच्या ते नाही, याच्यावरची मला सोल्युशन शोधायचं. हा त्यांचा अतिशय चांगला दुर्दैव आहे. दुर्दैवाने तसं झालंय. खरं गुजरात बद्दल मला बिलकुलच म्हणजे मला खूप प्रेम आहे, कारण तो बापूंचा आणि सरदारांचा गुजरात. पण आता जे गुजरात सगळ्याच बाबतीत होतं, म्हणजे आर्थिक घोटाळ्यांचं केंद्र पण गुजरात आहे, शैक्षणिक घोटाळ्यांचं केंद्र पण गुजरात आहे. त्याचं कारण यांनी जी सेंट्रल व्यवस्था बसवली मोदी शहांनी, की मंत्री हा ऑलमोस्ट डिफंक्ट असतो, मंत्र्याला फारसं काम नसतं, त्याच्या शेजारी गुजरातचा एक कोणीतरी बसलेला असतो आणि मग तो संचालन करत असतो सगळ्या गोष्टींचं. तर हे जे सेंट्रलाइज त्यांनी केलं त्याची आता फळं गुजरातला भोगावी लागतं. म्हणजे आता जे काही कर्म करून बसलेत त्या सगळ्यांची परतफेड आता गुजरातच्या निमित्त होणार आहे. मला फक्त वाईट असं वाटतं की एक चांगला प्रांत यांच्यामुळे बदनाम झाला उलटा. आज जर लोक म्हणत असतील की 2 गुजराती पैसे देतात आणि 2 गुजराती वर्क ऑर्डर घेतात, म्हणजे अंबानी आणि अदानी, तर मला वाटतं दिस इज व्हेरी ट्रॅजिक. म्हणजे ही अतिशय गुजरातसाठी ही फारच वाईट गोष्ट आहे. हे जे गुजरात सेंट्रिक म्हणजे सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर जी केलेली आहे त्यांनी, त्यामुळे सगळं गुजरातकडे जातं, बाकी त्याला काही कारण नाही. पण महाराष्ट्रामध्ये पेपरफुटी असो किंवा लातूरचे ते मोठे गावकर प्रकरण असो किंवा कोणतेही प्रकरण असो, महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आपल्याला लक्षात घ्यावं लागेल फडणवीस काळात, ते म्हणजे कोणतीही गोष्ट लॉजिकल एंडला जात. कोणीही काही नसरापूरचा जर आरोपी पकडणे हा जर मुद्दा सोडला, तो पोलिसांनी खरंच तत्परतेने पकडला. त्यासाठी गृहमंत्रालयाचं मी अभिनंदनही करतो, गृह खातं. पण त्याच्यानंतर एकाही आर्थिक, सामाजिक, स्त्रीविषयक गुन्ह्यांची तड लागलेली नाही. प्रकरण येतं, आता तो मध्ये कोणता तरी बाबा आला, खरात बाबा बंधू काय तो होता, तो झालं, ते प्रकरण झालं, चर्चा सगळीकडे झाली आणि आता पुढे काय घडेल कोणाला माहिती नाही. मग त्याला कोण सोडून देईल हे मला माहित नाही. कुठे तो सेटलमेंट करेल का? भले सुटले, राजकीय चोर सुटले, गुन्हेगार सुटले, कोणी जातो बीजेपीकडे जाऊन पावन होतो. तो एक पॅटर्न जो महाराष्ट्रात आणला फडणवीसांनी, तो फार घातक आहे. त्याच्यामध्ये कोणालाच काही अकाउंटेबिलिटी नाही, कोणाला शिक्षाही होत नाही आणि सांगायला काही जबाबदार नाही. पण आता परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्राचा आणि कुंभमेळ्याचा काही संबंध नाही. आपल्या परंपरेत ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वरांपासूनच्या परंपरेत, शिवाजी महाराजांच्या पासूनचे पहा नंतरच्या काळात कुंभमेळ्याला कोणी गेलं, कोणी आंघोळ केली असं नाही. तुकाराम महाराजांनी तर ही भटांना पर्वणी हे म्हणलंय, काय आली सिंहस्थ पर्वणी. तर हे जे आहे ना की त्याचा आपला काही संबंध नाही. उद्या त्यांनी 35,000 कोटी पंढरपूरच्या देवस्थानला दिले, मी एक वेळ समजू शकतो, महाराष्ट्राचा आराध्य दैवत वगैरे. खरं म्हणजे 21व्या शतकात धार्मिक गोष्टींवर किती खर्च करायचा आणि मूलभूत गरजांवर किती, हा प्रायोरिटीचा प्रश्न आहे, तो आपण सोडून देऊ. संघवाल्यांच्या डोक्यात ते कधी येत नाही. त्याचं कारण त्यांच्या डोक्यात धर्म इतका भिनलेला आहे की धर्माच्या पुढे त्यांचं जगच नाही आहे. त्यांचं विज्ञानातलं जग काही नाही, काहीच नाही. धर्म 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 धर्म. 35,000 कोटी पंढरपूरला मला काही प्रॉब्लेम नाही एक वेळ. पण 35,000 कोटी त्या कुंभमेळ्यासाठी घातले जातात, जी की एक फक्त राजकीय स्पर्धा आहे फडणवीस आणि योगींमधली. फडणवीस आणि योगींमध्ये स्पर्धा अशी आहे की संघाला दोघांना हे दाखवायचं आहे की भला तेरा हिंदू तो मेरे हिंदुत्व से ज्यादा कैसे, ते जे ऍडव्हर्टाईज होती ना, मेरी कमीज काय तेरे कमीज से सफेद कैसी, तेवढंच दाखवायचंय. त्याच्यासाठी केला जाणारा हा वायफळ खर्च आहे. हा राज्यावर फडणवीसांनी स्वतःच्या पॉलिटिकल अँबिशनसाठी, स्वतःला पुढचं पद मिळवण्यासाठी, स्वतःच्या प्रमोशनसाठी लागलेला खर्च आहे. आणि याच्यातून म्हणजे रुग्णालय सुटत नाहीत, त्याच्यातून झाडं सुटत नाहीत, त्यातून काही सुटत नाही. ज्या प्रकारची वृक्षतोड नाशिकमध्ये शेमफुल येते या राज्याला प्रगतिशील म्हणवणाऱ्या राज्याला गायपट्ट्यात नेण्यात येते की कुंभमेळ्यासाठी आम्ही झाडं तोडतो, कुंभमेळ्यासाठी आम्ही करतो. त्याचा काही उपयोग होणार नाही. महाराष्ट्रात कुंभमेळ्याचा त्यांना किती म्हणू देत, काही फायदा होणार नाही. बीजेपीला लोक येतील आणि हे करून त्यांची धार्मिक कामं करून जातील, कार्य असतं, पण ते होणार नाही. पण तिकडे घसरटलं जाते राज्य. मुद्दा महाराष्ट्राचा गायपट्टा होणे हाच मुद्दा आहे ना आजचा महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र गायपट्ट्यात ऑलरेडी दाखल झालेला असतो. म्हणजे 32 शिराळ्या झालं ते ऍब्सोल्युटली. ते भोजपुरी म्हणजे ती सगळी संस्कृती आता महाराष्ट्रात. आणि आता गणेशोत्सव येईल किंवा मुळात राज्यकर्ते हे जेव्हा डीजेचे समर्थक असतात तेव्हा कोण डीजे नाही वाजवणार. आता डीजे वरती एवढं सगळं चाललंय, पुण्यामध्ये आता डीजेचा कहर होईल. गावातले लोक तर सोडून जातात. 10 दिवस गणपतीचे लोक सदाशिव पेठ वगैरे नारायण पेठेत लोक अशा दुसरीकडे जाऊन राहतात. इतकी वाईट वेळ आहे. पण यांचे कान बंद आहेत राज्यकर. त्यांना ते डीजेच पाहिजे, कारण त्यांच्यात त्या संस्कृतीच ते आहे, धिंगाणा, आणि तेच त्यांची संस्कृती. संघाच्या शाखेत जर विज्ञानाचं, तंत्रज्ञानाचं, अभियांत्रिकीचं शिक्षण जर दिलं असतं कदाचित हे बदलले असते. पण ते बदलत नाहीत, कारण त्यांचा माइंडसेटच तो आहे. त्यांना धर्म जोरजोरात डीजे, धर्म म्हणजे डीजे, धर्म म्हणजे दुसरं काही नाही. धर्म म्हणजे काय, तर हिंदू धर्माचं विकृतीकरण आहे उलट संघ म्हणजे. आता आपण तो वेगळा विषय कधीतरी आपण घ्यायला पाहिजे. पण जे काही सांगतायत त्यांचे म्हणजे प्रचाराला पैसे देऊन महाराज लोकांना लावा कीर्तन करण्याला, की किती वाईट गोष्ट आहे. पण ती घडली नाही. ते तर धर्म पूर्ण विक्रीला आहे. आणि त्या विक्रीचा जो उत्तर प्रदेश मधला प्रयोग त्यांचा झाला आणि तो तुफान यशस्वी झाला, बुलडोझर पासून सगळ्यापर्यंत, तोच प्रयोग फडणवीस महाराष्ट्रात करतात. फडणवीसांच्या काळात फडणवीस आज सीएम आहेत, उद्या नसतील, असं काही कोणी पदावर सतत राहतो अशातला भाग नसतो. पण जेव्हा फडणवीस कारकीर्द सोडून रिटायर होऊन जातील, मुख्यमंत्री म्हणून ते बाजूला होतील, त्यावेळेस त्यांनी जर विचार केला की मी काय काय केलं 5 वर्ष, मला वाटतं त्यांना हे सगळं दिसून त्रास होईल स्वतःला. असं मला वाटतं की आपण ज्या प्रकारे महाराष्ट्र कुठून कुठे नेला, तर त्रास होईल त्यांना. खरं त्यांनी ते करायला नाही पाहिजे. पण आता स्वराज्य आणि स्वराज यातला जर तुम्हाला फरक कळत नसेल, गांधीजींचं स्वराज आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य यातला जर फरक कळत नसेल, तर ते काय लोक बोलण्याच्या तरी नाही. हे काय करतात माहितीये का, प्रत्येक ठिकाणी हे आग शोधतात. काही ही भाजपाची ही स्टाईल आहे की प्रत्येक ठिकाणी काहीतरी शोधायचं आणि काढी टाकून द्यायचं. काल माझ्या त्या जिंतूरच्या मेघना बोर्डीकर, त्यांचा मी व्हिडिओ पाहिला, तर ते टोन असा होता की स्वराज्याला काहीतरी राहुल गांधी बोलले. स्वराज्याला राहुल गांधी काहीच बोलले नाही. नेहरूंनी स्वतः शिवाजी महाराजांचा रायगडावरचं आपण पाहिलेलं आहे सगळ्यांनी व्हिडिओ. तर हे काय करतात माहिती का, हे असं संदेश शोधत राहतात. यांना पॉझिटिव्ह राजकारण स्वतःला काहीच करायचं, स्वतःच्या पॉझिटिव्ह राजकारणाची डेव्हलपमेंट काही नाही. म्हणजे जिंतूरमध्ये रस्ते आहेत का, नाही आहेत. जिंतूरमध्ये काय, मी स्वतः त्याच तालुक्यातला आहे, मला माहिती आहे ती लाईट किती येतात आणि तर ते काही करायचं नाही. फक्त चुका शोधायच्या आणि चूक शोधली काढी टाकून द्यायची. धार्मिक भडका उडवायचा, धार्मिक भडका, राजकीय भडका, प्रादेशिक भडका, भाषेवरचा भडका, हे यांचं असेट आहे. यांना बाकी विकासाचे कोणाला काही घेणं देणं नाही. हे फक्त आता नंतर सभेनंतर मी ते चित्रबाग वगैरेंचं पाहत होतो. सो पुअर की राहुल गांधींनी महिलांचा काय अपमान केला, महिलांचा म्हणजे सतत उठून फक्त भावना भडकवत राहायच्या लोकांनी. पण आता त्यांच्या कल्पनेपेक्षा लोक खूप शहाणे झाले. लोकांच्या भावना अशा भडकत नाही. मला असं रश्मी दिसतंय गेल्या साधारण 6-7 महिन्यापासून चित्र पूर्ण बदललंय. आता ज्या प्रकारे माणसं लिहितात, मुलं लिहितात, तरुण मुलं, जी कोणत्याच पक्षाची, ती काही सोशल मीडिया सेलची वगैरे नाहीयेत, पण ती मुलं खाली ज्या कमेंट्स लिहितात ना, त्या खूप सूचक आहेत. आणि मला असं वाटतं की समाज पण ऑलरेडी बदलायला तयार झालेलं आहे. आता हे जे धांगडधिंगा काय असतो वगैरे, डीजे वाले वगैरे, हे 10% आहेतच समाजात, ते असतात, ते राहणार आहेत. पण त्याचा अर्थ लोकांचं मन बदललेलं नाही असा मी पॉझिटिव्ह घेतो की लोक बदलतायत, लोक विचारतायत प्रश्न. जर एक शाळेतल्या 2 मुली छत्रीला माईक करून जर म्हणत असतील, तर आता अजून काय पाहिजे. खेड्यातल्या मुली करतायत. हा देश बोलू लागलेला आहे. एका वाक्यात सांगायचं, हा देश आता बोलायला लागलेला आहे. त्याचं श्रेय अर्थातच पार्लमेंटच्या आत आणि बाहेर सुद्धा राहुल गांधीचं आणि अभिजित दीपकेने जे केलं त्याचं. पण देश बोलू लागलेला आहे. यांची जी दहशत होती, यांचा जो धाक होता की कोणी बोलत नव्हतं आणि बोललं तर हल्ले होत होते, आम्ही ते झेलले, कोणी बोललं तर हल्ले होत होतं, तो धाक यांचा संपलेला आहे. असं
पालापाचोळा होऊन उडून गेला त्यांचा. आता कोणताही धाक नाही. आता प्रत्येक भारतीय निर्भीड आहे, प्रत्येक भारतीय निर्भय झालेला आहे आणि लोक बोलतायत. आणि याच्यापेक्षा अजून वेगळं काय पाहिजे? म्हणजे मला तरी लोकशाही एवढी बोलताना माझ्या 55 वर्षाच्या आयुष्यात, म्हणजे मागची 30-35 वर्ष तर मी बऱ्यापैकी ऍक्टिव्ह आहे सगळ्या गोष्टींमध्ये. मला लोकशाही इतकी बोलताना नाही दिसत जी गेले 2 महिने बोलते, महिनाभराने. दिस इज व्हेरी पॉझिटिव्ह. आणि मी सांगतो की नाही, म्हणजे यांचे दिवस संपलेत, एवढंच मी सांगतो. खूपच मोठा परिणाम झालाय ऑलरेडी. जे असं वाटत होतं ना की यांच्याशिवाय कोणीच नाही, आणि म्हणून हातबल झालेली मुलं पुन्हा पुन्हा यांच्याकडे. काल त्यांनी तो थँक्स टू अभाविप, त्यांनी काल जो राडा केला ना, तो खूप काँग्रेसला ते मदतीचा झाला. त्यांनी जास्त मुलं आली होती त्यांनी, हे काय म्हणून. तर त्यांनी असंच राडे करावे. त्यांनी आमचंही केलं होतं. थँक्स टू देम. ऍक्च्युली हे पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे काही मवाली जे आहेत त्यांनी आमच्यावर अटॅक केला होता आणि त्याच्यानंतर निर्भय बनव काहीचे काही वाढलं. थँक्स टू देम. त्यांनी हल्ले केलेच पाहिजे लोकांवर, तर लोक वाढतायत. आणि तुमच्या हल्ल्यानं मोजतच नाही ना कोणी, तुमच्या हल्ल्याचे इम्पॅक्टच होत नाही, तर काय हल्ले करून करणार? तर ते त्यांनी काल केलं. काल रात्रीभर जे काही घडलं त्याच्यानंतर मला असं वाटतं की आज लोक जास्त म्हणजे प्रेरणेने आले की नाही आता तर जायचंच. अशा काही मुली मलाही भेटल्या की त्या म्हणल्या की नाही सर आम्ही खरं तर येणार नव्हतो, पण रात्री झालं ना आम्हाला नोंदवायचं होतं, असं म्हणणाऱ्या मुली भेटल्या कॉलेजच्या मला. त्यामुळे आय थिंक इट हॅज गॉन व्हेरी वेल आणि याचा इम्पॅक्ट खूप दीर्घकाळ राहील काँग्रेसमध्ये. जे ह्याचा पण लोकांवरचा इम्पॅक्ट सोडून देऊ, पण आज तुम्ही पण तिथे होता आणि तुम्ही सगळं दौडून पाहता पॉलिटिकल प्रोसेस. आपली ओळख 2011ची आहे, मला माहिती आहे, यू आर अ व्हेरी गुड जर्नलिस्ट. तर ही सगळी प्रोसेस तुम्ही पाहता. आज तुम्ही एक लक्षात घेतलं का की प्रत्येक नेत्याची काँग्रेस महाराष्ट्रातल्या बॉडी लँग्वेज आज पॉझिटिव्ह होती. मला तर सगळेच भेटले जवळपास तिथे कार्यक्रमाच्या स्थळी. सगळ्यांची बॉडी लँग्वेज आज पॉझिटिव्ह. काँग्रेसमध्ये नवचैतन्य आणलेलं आहे राहुल. काँग्रेसनी जर ठरवलं ना, काँग्रेसवाले काही करू शकतात या देशात. कारण या देशात अगदी त्रिपुरातल्या खेड्यातल्या खेड्यात सुद्धा एक तरी माणूस काँग्रेसचा असतो. तर ही जी स्ट्रेंथ काँग्रेसची आहे की हे संघटन 120 काय 125 वर्षाचं संघटन ते राहुल गांधी जाग केलं. त्याला जी मरगळ आली होती, सुस्ती आली होती, एक वेळ काँग्रेसवाल्यांनी होप सोडून दिल्या होत्या की नाही काय होणार नाही, ठीक आहे जेव्हा होईल तेव्हा. आता काँग्रेस पूर्ण बदललेली आहे. म्हणजे महाराष्ट्रात मला सुखद धक्का होता की सगळे नेते 8 दिवस इथं होते. 8 दिवस इथे सगळे मोठे नेते, जे बडे नेते पक्षाचे सगळे 8 दिवस, माजी मंत्री वगैरे सगळे, मी नाव नाही घेत सगळ्यांच्या, पण ते सगळे इथे होते 8 दिवस, प्रदेशाध्यक्षांपासून सगळे. आणि ज्या प्रकारे चार्ज आज कार्यकर्ते ज्या प्रकारे काँग्रेसचे करत होते ना, ती देहबोली मला वाटतं की काँग्रेस हॅज ऑलरेडी डन इट. आता निवडणुकांची वाट आहे असं मला वाटतं.